नमस्कार सर्वांना. मुरली स्टुडिओ या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवीन असाल तर हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. बेल बटन दाबा, कारण यानंतरचे सर्वात सुंदर व्हिडिओ हाच तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचणार. तर मित्रांनो, आजचा विषय आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. तर सुरुवात करूया आजच्या विषयाला. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाढवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही. केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले. नंतर तेथील सवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी 2 लग्न केलीत. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे, या 2 त्यांच्या पत्नी होत्या. त्यांना एकूण 3 अपत्ये होती: मधुकर, शांता आणि शकुंतला. त्यानंतर त्यांनी राजकारणातलं पाऊल का उचललं आणि काय काय त्यांची कारकीर्द होती त्याबद्दलची माहिती बघूया. साठे पहिल्यांदा कॉन्स्टेबल श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले. 1944 मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लाल बावटा कलापथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते 1940च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि टेविया अब्राम्स यांच्यानुसार भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची 1950च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे 20,000 लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षांची एक सांस्कृतिक शाखा होती. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठी भाषिक राज्य बॉम्बे राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती. अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इसवी सन 1958 मध्ये बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हणाले की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तर हातावर तरलेली आहे. यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत अण्णाभाऊ साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते. त्यांनी म्हणाले आहे की दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही. त्यानंतर त्यांचे खूप सारे लेखन साहित्य प्रसिद्ध आहेत, त्याबद्दलची माहिती आपण या प्रसंगी बघणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये 1959 मध्ये लिहिलेले फकीरा यांचा समाविष्ट आहे, जिला इसवी सन 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊ साठेंच्या लघुकथांचा संग्रह 15 आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अभारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी
आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली. अण्णाभाऊ साठेंच्या पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारीद्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारले जाते. मुंबईमधील शहरी परिवर्तनाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला. त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या 2 गाण्यातून मुंबईला दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान आणि अन्यायपूर्ण असे म्हणाले आहे. असं बहुआयामी कार्यतत्पर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. नक्कीच ही माहिती कधीकाळी तुमच्या जीवनात नक्कीच कामी पडणार आहे. त्या प्रसंगी नक्कीच तुम्ही या माहितीचा आधार घेऊ शकता. पुनश्च तुम्हाला निवेदन आहे, विनंती आहे की ज्यांनी हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. यानंतरचे सुंदरसं व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच सर्वप्रथम पोहोचणार. तर मित्रमंडळी, भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.